नमस्कार. तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी. ही भाजी खायला एवढी चवदार लागते की जे न खाणारे शेवग्याच्या शेंगांची भाजी ते पण खूप आवडीने खातील. एक वेळा अशा पद्धतीने तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवा. एक वेळा अशा पद्धतीने बनवणार तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल, एवढी चवदार होते. चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्यानंतर वाटणासाठी आलं, लसूण, खोबरं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आता आपण शेवग्याच्या शेंगा आधी सोलून घेऊ. शेंगा सोलून घ्यायच्या. एकदम असे खूप जास्त साल नाही काढायचे, थोडेसे मोठे तुकडे करायचे मस्त. आणि अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा सोलून घ्यायच्या. बघा आता शेवग्याच्या शेंगा आता आपल्या सोलून झालेल्या आहेत. त्यांना आता आपण चांगल्या स्वच्छ धुवून घेऊ. एका भांड्यामध्ये घ्यायच्या आणि स्वच्छ त्यांना धुवून घ्यायच्या. स्वच्छ धुतल्यानंतर परत त्यामध्ये पाणी टाकायचं. आता आपण त्यांना उकळून घेऊ. 3 ते 4 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं शेंगांना. त्यासाठी पाणी टाकायचं. त्यानंतर मीठ टाकायचं आणि गॅसवर शेंगा उकळायला ठेवून द्यायच्या. आता बघा आपल्या शेंगा उकळायला आपण ठेवून दिलेले. आता आपण परत शेंगा दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊ. शेंगा उकळल्या जाते तिथपर्यंत वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी गॅसवर तवा ठेवायचा. आता आपण खोबरं, मिरच्या भाजून घेऊ. त्यासाठी आधी खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं आता आपण चांगलं भाजून घेऊ. कमी गॅसवर भाजायचं, मस्त खमंग भाजलं जातं. बघा आता खोबरं भाजून झालेलं आहे. मस्त छान सुगंध येतोय खोबऱ्याचा. तर खोबरं आपण काढून घेऊ. त्यानंतर मिरच्या भाजून घेऊ. अशा पद्धतीने हिरव्या वाटणाची, खोबऱ्याच्या वाटणाची शेवग्याच्या शेंगा नक्की तुम्ही एक वेळा बनवा. खरंच खूप चवदार लागतात. आता बघा आपल्या मिरच्या पण जवळपास भाजून झालेल्या आहेत. आता आपण धने पण भाजून घेऊ. तुम्ही धने नाही घेतले तर मग भाजीच्या मसाल्यात वापरायच्या वेळेस आपण धने पावडर यूज करू, पण धने वापरले तर धना पावडर वापरायची नाही मग. त्यानंतर आलं, लसूण पण हलकंसं भाजून घेऊ. त्यानंतर बघा आता सर्व छान भाजून झालेलं आहे. आता आपण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ. थंड झाल्यानंतर मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि सर्व वाटण पाणी टाकून छान बारीक वाटून घ्यायचं. आता आपण भांड्यामध्ये काढून छान पाणी टाकून थोडंसं मस्त असं बारीक वाटून घेऊ मसाला. बघा आता आपला मसाला छान वाटून तयार आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकायचे. त्यानंतर जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर त्यामध्ये टाकायची हळद. पुन्हा एक वेळा चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर टाकायचा अर्धा चमचा गरम मसाला. चवीप्रमाणे मीठ. आपण शेंगांमध्ये पण मीठ टाकलेलं आहे, त्या अंदाजाने मीठ टाकायचं भाजीमध्ये.
आता व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी टाकून घेऊ. मसाल्याला चांगलं आता थोडं तेल सुटू द्यायचं आहे. खोबऱ्याचं वाटण असल्यामुळे असं एकदम जास्त तेल तर दिसणार नाही भाजीवर, पण नंतर येतं बरोबर भाजीला जेव्हा छान उकळी येते ना तेव्हा. त्यानंतर बघा आता शेंगा पण बघून घेऊ. शेंगा पण शिजून तयार आहे. त्यानंतर बघा आता भाजीला चांगलं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची, मस्त छान हातावर बारीक करून घ्यायची तिला आणि टाकायची. मस्त छान सुगंध पण येतो आणि खायला पण खूप चव लागते. त्यानंतर मग उकडलेल्या शेंगा टाकून घ्यायच्या. शेंगा टाकल्यानंतर तुम्हाला हवा तसा रस्सा करायचा, त्यासाठी थोडंसं पाणी तुम्ही अजून टाकू शकतात. आता 2 ते 3 मिनिट भाजीला चांगली मस्त उकळी येऊ द्यायची. ही भाजी पातळ झाली तरी पण खायला खूप चवदार लागते, त्यामुळे तुम्हाला हवं तसं रस्सा तुम्ही करू शकतात. बघा आता 2 ते 3 मिनिटांनी भाजीला मस्त छान उकळी आलेली आहे. मस्त छान सुगंध पण येतोय. आता आपली शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑथेंटिक खानदेश यूट्यूब चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. बघा किती मस्त सुगंध येतोय. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत पण खाल्ली तर खूप चवदार लागते. भाकरीसोबत तर एकच नंबर लागते. आणि ही भाजी तुम्ही खरंच एक वेळा ही भाजी बनवून बघा आणि कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर कोणती नवीन रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण ती रेसिपी नक्की बनवू. तोपर्यंत रेसिपी बनवत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. थँक्यू.